लक्ष द्यायचं बघा। आज आपण इंग्रजी विषय अंतर्गत ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग या अंतर्गत आपण आज एक छोटासा शब्दांचा खेळ खेळणार आहोत। मी फळ्यावर शब्द देतो बघा, आपण सुरुवात करूया। समोर लक्ष द्या सर्वांनी। एक असं मी वर्तुळ काढलेलं आहे अंडाकृती आकाराचं, यामध्ये मी शब्द लिहितो बघा। काय शब्द तयार झाला बरं? वाचा वाचा, मोठे वाचा। EAR इयर म्हणजे कान, हा शब्द तयार झाला। हा, सर्व मुलांनी इकडे फळ्यात लक्ष द्या बघा। आपण अशा पद्धतीने EAR इयर म्हणजे कान, आता या कान या शब्दाशी बघा आपण प्रत्येक ठिकाणी काय केलं आहे, EAR असे EAR सगळीकडे लिहिलेले आहे। आपल्याला म्हणजे तुम्ही काय करायचं, आता या अल्फाबेटच्या अगोदर एक अल्फाबेट टाकायचं आणि अर्थपूर्ण शब्द तयार करायचा। तो अर्थपूर्ण शब्द वाचायचा आणि त्याचा अर्थ सांगायचा आहे। आलं लक्षात? सर्वांच्या लक्षात येते का? एक एक अल्फाबेट तुमच्या मनाने कोणताही अल्फाबेट कुठेही टाकायचा, तुम्हाला जिथे सोपं वाटेल तिथं तो अल्फाबेट टाकल्यानंतर एक अर्थपूर्ण शब्द तयार झाला की तो तुम्ही वाचायचा आणि त्याचा अर्थ सांगायचा। लक्ष द्या सर्वांच्या। आता पुढे येतो बरं, चल तू सगळ्यांनी लक्ष द्या, कशी कृती करतो बघा। WEAR वेअर म्हणजे परिधान करणे। चला पुढचे विद्यार्थी, चला नेक्स्ट कोण आहे? छान, डिअर म्हणजे प्रिय। चल पुढचा, नेक्स्ट पुढचा चल। BEAR बियर म्हणजे अस्वल। बियर म्हणजे अस्वल। PEAR पियर म्हणजे फळ। छान, पियर म्हणजे एक प्रकारचे फळ। TEAR टियर म्हणजे टी चांगला काढ, चांगला मोठा टी काढ। हां, मोठा टी काढ बरं। हां, वाचते। TEAR टियर म्हणजे काय? फाडणे। छान, टियर म्हणजे फाडणे, बरोबर। चल पुढं। नियर म्हणजे जवळ असणे। छान, नियर म्हणजे जवळ। एन चांगला काढायचा बाळा तो। हां, तू काय करते? हां, वाच वाच। इयर इयर म्हणजे वर्ष। छान, इयर म्हणजे वर्ष। चला पुढचा। काय काढलं तू? HEAR नीट वाच, हळूहळू वाच। हां, इयर म्हणजे ऐकणे। छान, इयर। हां, नेक्स्ट कोण आहे? चला। TEAR टियर म्हणजे अश्रू। छान, टियर म्हणजे अश्रू। BEAR बियर म्हणजे सहन करणे। छान, बियर म्हणजे काय? सहन करणे। लक्ष द्या, आता आपण काय केलं, तुम्ही सर्वांनी एक एक अल्फाबेट टाकून इथं शब्द तयार केले। हे करत असताना इथं काय झालं तुमच्या लक्षात आलंय का? दोन ठिकाणी शब्द डबल आलाय। कुठं कुठं बरं? इथं टियर एक आहे बघा, TEAR टियर। आणखी टियर कुठे आला? या ठिकाणी एक आला, TEAR टियर। आणि त्या दोन्ही विद्यार्थ्यांनी या दोन्ही शब्दांचे अर्थ वेगवेगळे सांगितले। आलं लक्षात? एका मुलाने टियरचा अर्थ काय सांगितला? काय सांगितलं बरं? अश्रू। अश्रू। आणि दुसऱ्या मुलाने टियरचा अर्थ काय सांगितला? फाडणे। म्हणजे त्याला जो अर्थ माहित होता तो त्यांनी सांगितला। दोघांचे स्पेलिंग कसं आहे? मात्र एकच स्पेलिंग आहे बघा, इंग्रजीमध्ये स्पेलिंग एकच आहे, त्याचा उच्चार एकच आहे, परंतु अर्थ मात्र दोन वेगवेगळे आहेत। टियर म्हणजे डोळ्यातून निघणारे अश्रू आणि जे जंगली
प्राणी असतात ते टिअर करतात म्हणजे काय करतात ते फाडतात। असाच अजून एक शब्द आहे डबल आलेला, कोण सांगतो बरं याच्यात पाहून? डबल झालेला शब्द कोणता आहे पहा बरं याच्यात? बी। बी म्हणजे काय? बियर। इथे एक बियर आहे, आणखी कुठं आला एक? कुठे? हा इथे त्याच्या समोर इथं बियर आणि इथे एक बियर। या दोन्ही शब्दांचे अर्थ सुद्धा वेगवेगळे आलेत आपल्याला आता। काय आला? एक बियर म्हणजे काय? हा एक बियर म्हणजे अस्वल आणि दुसरा बियर म्हणजे दुसऱ्या बियरचा अर्थ काय सांगा? छान। म्हणजे अशा प्रकारे आपण इंग्रजीचा खेळ खेळत असताना आपल्याला मजा आली की सर्वांना? छान। मग अशा प्रकारे आपण काय करूया, आपण आता दुसरा खेळ बघूया। आपण हा इंग्रजीचा खेळ खेळत असताना मजा आली की नाही रे सर्वांना?